कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लग्न झाल्यापासून बघतेय सतत तू आपली बनीच्या मागे मागे। उद्या शाळा काय फक्त त्याची एकट्याचीच सुरू होणार आहे का? चिनू मनूची पण होणार आहे ना? त्यांच्या डब्याची तयारी कोण करणार? आईनी अगं अशी काय करतेस? तिच्याकडनं कसली अपेक्षा करतेस तू? ती फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करणार। अगं त्यासाठीच तर हिने बरोबर बोलताय तुम्ही वंच। मलाच आपलं वाटत होतं की मी माझ्या मुलासाठी बायको आणतेय, या घरासाठी सून आणतेय, ती या घरातल्यांच्या आनंदासाठी प्रयत्न करेल, घरात रमेल, घरातलीच होईल। पण नाही, तिचं आपलं सतत बनी आहे की बनी। काय हे सगळं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय। बनीसाठी हे घर, इथली माणसं सगळं नवीन आहे हो, म्हणून काळजी करत असते मी त्याची। बनीला माझ्याशिवाय एक क्षणभरही राहायची सवय नाही। आणि चिनू मनूच्या शाळेचा पहिला दिवस आहे, माझ्यासाठी महत्वाचा आहे तो। मी तिघांची तयारी करणारच ना। आणि माझं त्यांच्याशी पहिल्यापासून बॉन्डिंग नीट झालं नाही। मी आणि बनी इथे आल्यापासून त्यांना असं वाटतं की त्यांचा बाबा त्यांच्यापासून दूर जाईल। मी प्रयत्न करते हळूहळू त्यांच्यासोबत मैत्री करण्याचा। कधी पण कधी तुझी त्यांच्यासोबत मैत्री होईपर्यंत त्या मोठ्या होतीला ग। तू नसती कारण देऊ नकोस। तुला काय वाटतं मी काय बोलत नाही म्हणजे मला काही कळत नाही? सगळीकडे लक्ष असतं माझं। लग्न झाल्याच्या तिसऱ्या दिवशी तू मुलाची ऍडमिशन घ्यायला गेलीस। बरं एकटी गेली नाहीस, आकाशला सोबत घेऊन गेलीस। तुला माहिती होतं तू एकटी जाणार म्हणजे आकाश तुला जाऊ देणार नाही, तो बरोबर येणारच। बरं त्याला नेलंस त्याच्याकडून बनीची वर्षभराची फी उकळलीस। 1,26,000 रुपये। नाही त्यांनी स्वतः पैशासाठी केलंस ना लग्न हे? तुला स्वतःसाठी काही नकोच होत। तुला हवं होतं बनीसाठी चांगलं आयुष्य, उत्तम शाळा, कॉलेज, परदेशातलं शिक्षण, ह्याच्यासाठी केलंस तू लग्न। नाहीतर कुठली स्त्री लग्न झाल्याच्या दिवशी आपल्या नवऱ्याची बेडरूम सोडून दुसऱ्या खोलीत जाऊन राहील? तुझ्यासाठी चांगलंच होतं ते। आयत्या ठाकूरांच्या घरच्या सुखसोयी उपभोगायला मिळतील आणि लग्नही निभवायची गरज पडणार नाही। हेच नाही यावेळी एवढं खेळायला नाही मिळालं ना? हो रे बाळा, हो। अरे हो, आजी म्हणत होती की तुझ्यासाठी लोणच्याची बरणी काढून ठेवली होती, पण तू घेऊन जायला विसरलास। नाही मम्मी मुद्दा म्हणून तिथेच ठेवला। एक वेळ किती तिखट जेवण असतं आणि त्यात परत लोणचं, असं कसं चालणार? बनी मन पुढच्या वेळेला ना मी तुला छुंदा देते। मी काय म्हणते, तिथे पोचल्यावर किंवा वाटेत जाताना तुझी दुसरी आजी तुला काही बोलली तर नाही ना? त्याला कशाला या सगळ्यात ओढतेस? एकदाचे आकाशरावांना हे पैसे देऊन टाकते। हॅलो, काय आलं आजी?
अरे काही नाही, मी विचारत होते सगळ्यांना जेवण आवडलं ना? हो आवडलं सगळ्यांना. तू टेन्शन नको घेऊस ग. आणि ठीक आहे आता मी फोन ठेवतोय, उद्या शाळा आहे, मी झोपतो आता. गुड नाईट. हा झोप झोप. आपला बनी किती आनंदात आहे नाही? म्हणजे आकाशरावांचा त्याला खूपच लढा लागलाय. हो ना. अहो पण मला खूप भीती वाटते हो. म्हणजे जयश्रीताई म्हणाल्या तसं त्यांनी खरंच केलं आणि वसू आणि बनीला इथे परत पाठवून दिलं तर वसूला तर त्रास होईलच, पण बनीच्या मनावर त्याचा कसा परिणाम होईल विचारच करवत नाही मला. नाही का नाही, असं काही नाही होणार. म्हणजे आकाशराव तसं काही होऊ देणार नाहीत. तुम्हाला माहित नाही हो, घरातल्या पुरुषांना बायका आपल्या पदराच्या गाठीला कसं बांधून ठेवतात ते. उद्या काय वाटेल ते कारण सांगतील हो. त्या म्हणतील वसूला बरं वाटत नाही म्हणून 4 दिवस दिले माहेरी पाठवून, आणि बनी एकटा कसा राहणार म्हणून त्यालाही सोबत पाठवलंय. मग ठीक आहे, मग आपण ना आकाशरावांना सगळं खरं सांगून टाकूया. अहो कुठला मुलगा आपल्या आईच्या विरोधात सासू सासऱ्यांचं ऐकून घेईल? लग्नानंतर सगळं व्यवस्थित होईल असं वाटलं होतं मला, पण आता असं वाटतंय की हे घर आपल्याला त्याच्या नावावर करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. अहो कसं करणार? कसं करणार? हा म्हणजे आपण या बाबतीत त्या वकिलाचा सल्ला घेतला होता. त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत करायला असमर्थता दाखवली. म्हणजे मला ना आता फक्त एकच ऑप्शन दिसतंय, विशाखा मॅडमनं सांगितलेल्या त्या माणसाला कॉन्टॅक्ट करणं. विशाखा मॅडमने सांगितलंय म्हणजे तो आपल्याला नक्कीच मदत करेल. हो पण मागच्या वेळेला वसूनी फोन उचलला होता तेव्हा ती म्हणाली होती की तो शार्दूलचा आवाज वाटतोय म्हणून. हो, आणि म्हणजे त्यावेळी काही गडबडीत मी तो नंबर पटकन ब्लॉक करून टाकला. पण मला असं वाटतं ना की वसूचा ना काहीतरी गैरसमज झाला असावा. आपण ना विशाखा मॅडमना फोन करून विचारूया नेमका कोण आहे ते. हो पण आत्ता फोन करणार? इकडे जीव टांगणीला लागलाय. तू काय रात्रीचं घेऊन बसलीस? बोला रानडे, काय काम काढलं आज? मॅडम सॉरी हा, रात्री उशिरा फोन केला तुम्हाला. उशीर कुठला हो? माझी रात्र तर आत्ता सुरू झाली. बोला. मॅडम त्या दिवशी वकिलाच्या ऑफिस बाहेर तुम्ही मला एक कार्ड दिलं होतं, म्हणजे एक नंबर दिला होता, तो नेमका कोणाचा होता? लकीचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.